देशासाठी लढायला तयार आहे, देशासाठी मरायला तयार आहे, तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. तसं पाहिलं तर अजूनही उन्हाळा सुरू नाही झालेला, पण 2 दिवस भयानक ऊन आहे आणि मला खरंच थोडंसं अवघडल्यासारखं होतं, कारण मला इकडे छप्पर बांधले आणि तुम्ही सगळे उन्हामध्ये आहात. मी माझं सांगण्याचं काम करतोय. देशभरामध्ये यांच्या कारभाराचे चटके बसतायत ना, म्हणजे ऊन तर प्रखर आहे, चटके बसतायत. तरी देखील कुठेतरी मूळ मुद्दे बाजूला ठेवून एक वेड पांघरायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना वेड करायचं, पुन्हा सत्तेवरती यायचं. विनायकजी, तुम्ही आता जे सांगत होता, राजनला धन्यवाद आणि त्याची पाठ थोपटायला मी इकडे आलेलो आहे. कारण आता या संकटाच्या काळामध्येच कळतं आपलं कोण आणि परक कोण. ही इकडे यादी दिलेली आहे, या इकडे. नाही एक मिनिट, हे काय तुमच्या घरी काय काय त्याची किंमत. बरं, किंमत करून खाली सही कोणाची आहे? सुशांत बंडोपंत चव्हाण, मराठी माणूस. त्यांनीच खाली सही केले. अहो सुशांतजी, चव्हाण तुमचं नाव आहे, मराठी असाल अशी माझी आशा आहे, पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता. किती किंमत लावले? 5,000 रुपये. अहो तुमची किंमत किती? चव्हाण साहेब, तुमची किंमत किती? तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले. माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये करता तुम्ही. शरम नाही वाटत? कोणत्या कुळात जन्मला तुम्ही? कोण होते तुमचे पूर्वज? म्हणजे नालायक माणसं किती असतात. महाराजांच्या पवित्र, ही महाराजांची मूर्ती आहे, ती महाराजांची मूर्ती आहे, त्याची किंमत 5,000 रुपये. कोणाची चाकरी करताय तुम्ही? ही अशी जी काही नतद्रष्ट माणसं आहे, यांची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे. यांची किंमत ओळखली पाहिजे. महाराजांच्या मूर्तीची किंमत 5,000 रुपये. बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर, त्याची किंमत लावले 10,000 रुपये. अहो तुमच्या 7 पिढ्या जन्मल्या ना चव्हाण साहेब, तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार नाही, एवढी त्याची अमूल्य किंमत आहे. आणि माझं तर म्हणणं की लावा, याची जी किंमत लावायची लावा आणि टाका राजन साळवीला आतमध्ये. पण साधं तुम्हाला कळत नाही. तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली तर चालेल चव्हाण साहेब? आई वडिलांची किंमत करतो आम्ही तुमच्या. हे आमचे आई वडील आहेत, छत्रपती शिवाजी महाराज. आणि बाळासाहेब तर माझे वडील आहेतच. मेंढ्यांच्या वडिलांची विंध्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत. त्यांना कळलं माझ्या वडिलांची किंमत, पण चव्हाण तुम्हाला नाही कळली. पण का हे सगळं मागे लागताय? तर राजन साळवी मिंदेकडे किंवा भाजपकडे गेले नाही म्हणून. तो जो पुतळा उभा केलेला आहे त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून तेव्हाच्या रवींद्र वायकरांचं नाव आहे. रवींद्र वायकरांच्या घरी ईडी, यांच्या घरी ईडी. म्हणजे तुम्हाला सगळे फुटीर लोक पाहिजेत, गद्दार लोक पाहिजेत, आणि जे जात नाहीत त्यांच्या मागे तुम्ही दडपण आणतात. पण किती केलं तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही. मोडेन पण वाकणार नाहीच, वाकणार तर नाहीच, पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी या यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात. दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत, पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील, हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं. ही नोंद आम्ही घेतलेली आहे, ही नोंद आम्ही घेतली. उद्या दिवस त्यांचे फिरले होते, तुमचे दिवस आणखीन वाकडे होतील. सरकार येतं आणि सरकार जातं. आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले, आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले, मी पण होतोच. पण कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही. कोणीही ना आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येतं आणि कोणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही, अजिबात येत नाही. सत्ता येते, सत्ता जाते, पण त्यावेळेला जर का मी कुत्रा शब्द वापरत नाही, कुत्रा मला आवडता प्राणी आणि इमानदार असतो, पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी काय आहे, कोल्हेगिरी काय आहे, ही आम्हाला सरळ कशी करावी लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कोणी कंप्लेंट केले राजन साळवीवरती? काय प्रॉपर्टी त्याची सापडले? आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका. पहिली त्यांच्या घरी टाका ना धाड. कुठून आणलेत पैसे तुम्ही? त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे, त्यांच्या संपत्तीची चौकशी करा. जाहिराती करतायत, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत.
त्याची चौकशी कोण करणार? आणि कोणीतरी काहीतरी म्हणतं म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर का यांच्यामध्ये घरामध्ये घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केलाय गणपत गायकवाड, ठीक आहे, त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल, परंतु त्यांनी आणखी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या मिंद्यांकडे गणपत गायकवाडांनी सांगितले की त्यांचे करोडो रुपये आहेत, करोडो रुपये. मग तुम्ही अनिल देशमुखांना आत टाकलं होतं का? तर 100 कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला. ऐक्यू माहिती. मग याने तर पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केलाय, सगळी काही पुरावे आहेत, तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, काय केलं ते दिसते, पण तो काय बोललाय त्याची दखल का नाही तुम्ही घेत? टाका ना. मग मिंद्यांच्या घरी धाड का नाही टाकत? सोरेनच्या घरी धाड टाकलीत, केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले. मग एवढे ढळढळीत आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदार सुद्धा काही किंमत नाहीये. मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील, त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करता आहात? काय मिळते तुम्हाला? तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल, स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि पिस्तूलाने गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली, तरी सुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा. मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाहीये. पण एखादी व्यक्ती एवढं टोकाचं पाऊल का उचलतो? पोलिसांनी सांगावं, पोलिसांनी सांगावं.